नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 साठी आपल्याला जे फोटो अपलोड करायचे आहेत ते फोटो मर्ज कसे करावे आणि एखादी PDF जर 2 MB वरती गेली असेल तर त्या PDFची साईज कशी कमी करावी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला आपल्या क्रोम ब्राउझरला येऊन जायचं आहे. क्रोम ब्राउझरला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक वेबसाईट सर्च करून घ्यायची आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे image2 PDF. या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकत आहात image2pdf.com असे आपल्याला या ठिकाणी सर्च करून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी ही साईट सर्च करून घेतलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकत आहात. या ठिकाणी साईटचं नाव आलेलं आहे image2pdf आणि या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला एक बटन देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपले जेवढेही फोटो असतील, 1 फोटो असेल, 2 फोटो असेल, 3 असतील, 5, 6 फोटो असतील, ते फोटो आपण या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि ही वेबसाईट काही सेकंदातच, काही मिनिटातच आपल्याला फोटो एकत्रीकरण करून आपल्याला PDF तयार करून देणार आहे. बघा, आपण या ठिकाणी अपलोड फाईल्स म्हटलेलं आहे, त्याला क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी माझ्या शाळेचे या ठिकाणी 5 फोटो घेतलेले आहे. आपण स्क्रीनवर बघू शकत आहात. या 5 फोटोंना मी सिलेक्ट करून घेतला आहे. सिलेक्ट केल्यानंतर यांना मी ओपन करून घेणार आहे. या ठिकाणी माझे 5ही फोटो आपण या ठिकाणी पाहू शकत आहात. 5ही फोटो या ठिकाणी अपलोड झालेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता पुढे मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी एकत्रीकरण करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कंबाईनचं बटन देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी 5 फोटो आहे म्हणून 5 नंबर देखील डिस्प्ले होत आहे. हे एकत्रीकरण करण्याचं बटन, कंबाईनचं बटन आपल्याला देण्यात आलेलं आहे. याला आपण सिंपल कंबाईन या बटनावर आपण क्लिक करणार आहोत. बघा, क्लिक केल्यानंतर ही फाईल PDF स्वरूपात रेडी झालेली आहे. आपल्याला कुठं सेव्ह करायची आहे आणि कोणत्या नावाने सेव्ह करायची आहे, कोणत्या मुद्द्याचे हे फोटो आहेत ते आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत. माझं हे वृक्षारोपण या मुद्द्याकरता असल्यामुळे मी तसं ते या ठिकाणी त्याचं नाव, या PDFचं नाव लिहून घेणार आहे. या ठिकाणी मी त्या मुद्द्याचं जे नाव आहे ते या ठिकाणी मी लिहून घेतलेलं आहे. वृक्षारोपण संदर्भात हे माझे फोटो आहे म्हणून मी या ठिकाणी वृक्षारोपण हे नाव दिलेलं आहे आणि डेस्कटॉपला हे मी सेव्ह करून घेत आहे. सेव्ह केल्यानंतर मित्रांनो, काहीच सेकंदात या ठिकाणी आपण पाहू शकत आहात. या ठिकाणी वृक्षारोपण नावाची फाईल या ठिकाणी PDF स्वरूपात आपल्या डेस्कटॉपला डाउनलोड झालेली आहे. आता या फाईलची साईज आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत. या फाईलची साईज आपल्याला या ठिकाणी KB मध्ये आलेली आहे. 747 KB यामध्ये आलेली आहे. आपल्याला मिनिमम साईज 2 MB दिलेली आहे. 2 MB म्हणजे 2000 किलोबाईट आणि ही जी फाईल आहे ही KB मध्ये तयार झालेली आहे, म्हणजेच किलोबाईटमध्ये तयार झालेली आहे. ही कमी आहे, 747 KB आहे. ही फाईल आपली अपलोड होऊ शकणार आहे. जर आपण 2000 KBच्या वरती इथं गेलो तर ही फाईल आपल्याला मर्ज करणे गरजेचं आहे. पण तरी देखील आपण या फाईलला हिची साईज आपण मर्ज करून घेणार आहोत. या ठिकाणी पुन्हा मित्रांनो, आपल्याला आपल्या क्रोम ब्राउझरला येऊन जायचं आहे आणि या ठिकाणी पुन्हा आपल्याला साईज कमी करण्यासाठी, PDFची साईज कमी करण्यासाठी आपल्याला एक दुसरी वेबसाईट आहे PDF2. मित्रांनो, व्यवस्थित या ठिकाणी बघा, PDF2 Go या वेबसाईटला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी या वेबसाईटला ओपन केल्यानंतर आपल्यासमोर पहिलंच वेब सर्च या ठिकाणी आलेला आहे pdf2go.com. या ठिकाणी आपण बघू शकत आहात. याला मी ओपन करून घेणार आहे. या साईटला ओपन केल्यानंतर, ही साईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपण अनेक काम एकत्रीकरण या वेबसाईटवर करू शकतो. जसं
आपल्याला एखादी PDF एडिट करायची असेल ती देखील या ठिकाणी आपण एडिट करू शकतो. PDF आपल्याला मर्ज करायची असेल मर्ज करू शकतो. या ठिकाणी आपल्याला जो मेन विषय आहे आपल्याला ही PDF कॉम्प्रेस करायची आहे. याची या ठिकाणी कम्प्रेस नाव हे बटन देण्यात आलेलं आहे आणि याला आपण क्लिक करून घेणार आहोत. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या पद्धतीचा कम्प्रेशन PDF याचा आपल्याला डॅशबोर्ड ओपन होणार आहे. या ठिकाणी चूज फाईल असं आपल्याला देण्यात आलेलं आहे. आपल्याला आपली जी फाईल जिथे ठेवली असेल ती फाईल आपल्याला या ठिकाणी ती फाईल या ठिकाणी घेऊन घ्यायची आहे. या ठिकाणी वृक्षारोपण नावाची ही फाईल सेव्ह केलेली आहे आणि ती फाईल या ठिकाणी मी अपलोड करून घेतलेली आहे. या ठिकाणी ही फाईल अपलोड झालेली आहे. मित्रांनो, या फाईलची साईज आपण आधी पण पाहिलेला आहे. या PDFची साईज 747 KB ची ही फाईल आहे. या ठिकाणी आपण बघू शकत आहोत. या PDFला आपण साईज कमी करणार आहोत. साईज कमी करण्याआधी मित्रांनो या ठिकाणी बेसिक कम्प्रेशन असं दिलेलं आहे. या ठिकाणी आपण हाय क्वालिटीचं डिफॉल्ट सेटिंग आहे. हाय क्वालिटीची जसं आपला फोटो आहे त्याच पद्धतीने कोणतेही फोटो त्याची क्वालिटी खराब होणार नाही म्हणून बेसिक कम्प्रेशन हेच राहू द्या. जर आपल्याला याच्यापेक्षा मीडियम पाहिजे असेल आणि जर साईज खूप मोठी होत असेल तर मीडियम हे ऑप्शन सिलेक्ट राहू द्या. नाहीतर तिसरं ऑप्शन आपल्याला देण्यात आलेलं आहे चूज फ्रॉम अ प्रेझेंट. या ठिकाणी आपण आपल्याला जी साईज आणि ज्या DPI मध्ये पाहिजे असेल ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करून ही फाईल आपण सेव्ह करू शकतो. सध्या तरी मला बेसिक कम्प्रेशन हाय क्वालिटीमध्येच जी माझे फोटो आहे त्याची क्वालिटी डाऊन नाही व्हायला पाहिजे म्हणून मी बेसिक कम्प्रेशन हाय क्वालिटी याचमध्ये मी सेव्ह करून घेणार आहेत. आणि हे सिलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्टार्ट बटन दिसत आहे. त्या स्टार्ट बटनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. स्टार्ट बटन क्लिक केल्यानंतर आपली ही फाईल या ठिकाणी PDF साठी रेडी झालेली आहे. या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकत आहात. या ठिकाणी बघा वृक्षारोपण ही फाईल आहे 747 KB ची होती. ही फाईल 516 KB ची आपल्याला करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच या साईजची आपल्याला कमी प्रमाणात ही फाईल करून देण्यात आलेली आहे. 747 मधून 516 KB ची ही फाईल आपल्याला मर्ज करून देण्यात आलेली आहे. यापुढे आपल्याला या ठिकाणी डाउनलोड असं आपल्याला ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि ही फाईल आपण डाउनलोड करून घेणार आहोत. पुन्हा आपल्याला ही फाईल मी डेस्कटॉपला डाउनलोड करून घेत आहे. ही फाईल माझी डाउनलोड झालेली आहे. या स्क्रीनवर गेल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकत आहात या फाईलची साईज 516 KB ही या ठिकाणी सेव्ह झालेली आहे आणि ही ओल्ड फाईल आहे. तिची 747 KB मध्ये ही फाईल होती. आपण या फाईलला मर्ज करून या ठिकाणी 516 KB ही आपण तयार केलेली आहे. मित्रांनो, याच पद्धतीने आपल्याला फोटो PDF कशी तयार करावी आणि PDFची साईज कशी मर्ज करावी, कमी करावी, कॉम्प्रेस करावी या संदर्भात आपण या व्हिडिओत माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.